विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. रेल्वे एनटीपीसीची जाहिरात 2026 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता ही जाहिरात 2025-26 ची असणार आहे, ज्याच्यामध्ये 12वी पास आणि पदवीवाले महिला पुरुष सर्व याच्यामध्ये अर्ज करू शकतात. ज्याच्यामध्ये रेल्वे टीसी, रेल्वे सुपरवायझर, रेल्वे मास्टर, लिपिक, वरिष्ठ लिपिक, मालगाडी व्यवस्थापक अशी वेगवेगळी पदे असणार आहे. एकूण जागा 8,850 जागा असणार आहे. डिटेल्समध्ये शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, अर्ज कधीपासून करायची डिटेल्समध्ये सर्व माहिती सांगेल. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही. कोणतीही जाहिरात आलेली की पहिल्यांदा या ठिकाणी लोकमत न्यूज पेपरमध्ये प्रसिद्ध होत असते, तुम्हाला सर्वांना याच्यामध्ये माहीत असेल. तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? भारत सरकार, एक मिनिट, तर एकच मिनिट, डाटा सिलेक्ट, ठीक आहे, ठीक आहे. इथे बघू शकता, भारत सरकार रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ म्हणजेच आरआरबी. आरआरबी म्हणजे काय? तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. जसे या ठिकाणी आपल्या सर्व जास्त करून एक्झाम एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन घेत असते, तर रेल्वेचे एक्झाम रेल्वेच घेत असते, परंतु टीसीएस मार्फत, टीसीएस कडून ते कंडक्ट करून घेत असतात. रिक्रुटमेंट बोर्ड, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हा वेगळा बोर्ड आहे. तर बघू शकता, नॉन टेक्निकल एनटीपीसी म्हणजे नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर आणि पदवीच्या विविध पदांसाठी पदभरती केली जाणार आहे. याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहे डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगतो. अर्ज उघडण्याची तारीख, अर्ज तुम्ही कधीपासून करू शकता? आज आहे माझ्या अंदाजित 17 ऑक्टोबर. तुम्ही 21 ऑक्टोबर म्हणजे येत्या 5 दिवसानंतर, 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही अर्ज करायला सुरुवात करू शकता. तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात 21 तारखेपासून होणार आहे आणि शेवटची तारीख, ही शेवटची तारीख म्हणजे, एक मिनिट, हे या ठिकाणी हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. तर शेवटची तारीख 20 नोव्हेंबर असणार आहे आणि याची तारीख शेवटची, हे वेगळे अर्ज 28 ला चालू होणार आहे आणि हे 27 नोव्हेंबर शेवटची तारीख असणार आहे आणि यांची 20 नोव्हेंबर तारीख असणार आहे. आता पदसंख्या सर्वात पहिल्यांदा आपण बघून घेऊयात. त्यांचे पेमेंट देखील बघू शकता. तर बघू शकता, मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझर हे पद असतं. याचं पे लेवल 7व्या वेतन आयोगानुसार पे लेवल 6चं पेमेंट असणार आहे. बेसिक हे तुमचं 35,400 असणार आहे. 50,000 पेक्षा स्टार्टिंग पेमेंट भेटेल. त्याच्यानंतर हे आणि स्टेशन मास्टर यांचं दोघांचं पेमेंट सारखंच असणार आहे. त्याच्यानंतर मालगाडी व्यवस्थापक, मालगाडी व्यवस्थापक याच्यामध्ये बघू शकता, कनिष्ठ लेखा, सहाय्यक व सह टंकलेखक, त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक. इथं पे लेवल 5चं पेमेंट असणार आहे. 29,200 बेसिक असणार आहे. 45,000 पेक्षा जास्त पेमेंट इन हँड भेटेल. याची वयाची अट जर बघितली तर दोन्ही सर्व पदांची यांची आहे 18 ते 33 वर्ष. त्याच्यानंतर हे झाले जे पद आहेत ना वरची, हे पद आहेत पदवीवरती. हे पदवीवरती पदे आहेत आणि हे म्हटलेलं आहे पदवी पूर्व म्हणजे 12वी पास वरती. कोणकोणती पदे आहे 12वी पास वरती? तर हे वाहतूक सहाय्यक हे देखील पदवीवरती असणार आहे. त्याचं पेमेंट 25,500 हे बेसिक असणार आहे. हे तुम्हाला 40,000 पेक्षा जास्त इन हँड सॅलरी भेटेल. आता याच्या सर्व ज्या पदवीधरच्या ह्या जागा आहेत, एवढ्या पदवीधरच्या जागा आहेत, त्याच्या एकूण जागा किती असणार आहे? पदांच्या सर्व मिळून या जागा असणार आहेत. तर 5,800 या जागा असणार आहे पदवीवाल्यांसाठी. ठीक आहे, याच्यामध्ये नक्कीच नंतर वाढ होईल. आता 12वी पास वाल्यांसाठी, 12वी पास वाल्यांसाठी बघू शकता, वाणिज्यिक सह तिकीट लिपिक हे असणार आहे. या ठिकाणी सुपरवायझर देखील याच्यामध्ये पद इन्क्लूड असते. याचं पे लेवल 3चं पेमेंट असणार आहे 21,700. हे 35 ते 40,000च्या दरम्यान पेमेंट भेटेल. त्याच्यानंतर लेखा लिपिक सह टंकलेखक, लिपिक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक आणि हे सर्वात महत्वाचं पद आहे कोणतं? रेल्वे टीसी, रेल्वे लिपिक म्हणून हेच पद रेल्वे टीसी असते, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि यांचं पे लेवल 2चं पेमेंट असणार आहे 19,900. 35,000 पेक्षा स्टार्टिंग पेमेंट भेटेल. याची वयाची अट 18 ते 30 वर्ष असणार आहे आणि वरच्या पदवीधरांची अट 18 ते 33 वर्ष असणार आहे. याच्यामध्ये आता जी 12वी पास वरती पदे आहेत त्याचे 3,050 जागा आहेत. 3,050 जागा आहेत आणि वरची पदवीवरती पदे आहेत ना, त्यांची 5,800 जागा असणार आहेत. याच्यामध्ये डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात. आता याच्यामध्ये दोन या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत, दोन वेगवेगळे संकलन केलेले आहेत. पूर्व पदवीधर याच्यामध्ये जाहिरात पूर्ण आल्याच्या नंतर तुम्हाला समजेल, परंतु 21 तारखेपासून म्हणजे येत्या 3 दिवसापासून 4 दिवसापासून तुमची अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. आता याचा अभ्यासक्रम तुम्हाला वेगवेगळे मी सांगणार आहे.
हे वेगवेगळे या ठिकाणी रेल्वेचे झोन असतात. तुम्ही रेल्वे झोन नुसार फॉर्म भरू शकतात. आता याचा अभ्यासक्रम तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आनंदाची बातमी म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इंग्रजी व्याकरण राहत नाही. रेल्वेच्या कोणत्याही भरतीमध्ये रेल्वे मध्ये या ठिकाणी इंग्रजी व्याकरण राहत नाही. तुम्हाला काय असणार आहे? सामान्य ज्ञान असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला असणार आहे सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी देखील असतात, हे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती असेल जनरल अवेअरनेस म्हणून. त्याच्यानंतर हे सामान्य ज्ञान याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला संपूर्ण बुद्धिमत्ता आणि म्हणजे 3 विषय असणार आहे. एक सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर असणार आहे गणित, त्याच्यानंतर असणार आहे बुद्धिमत्ता. हे 3च विषय तुम्हाला असणार आहेत. ठीक आहे, 3 विषय असणार आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि यांचा पॅटर्न 25-25चा 35-35चा अशा प्रकारे कमी जास्तचा पॅटर्न असतो. 1/3 बघू शकता, म्हणजेच 1/4 ची निगेटिव्ह इतर मार्किंग असते या ठिकाणी इतर परीक्षांना. परंतु या परीक्षांना 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजेच 3 प्रश्न चुकल्याच्या नंतर एक प्रश्न तुमचा कट होऊन जातो. एक प्रश्न कट होऊन जातो. ठीक आहे. एकूण जागा किती आहेत तर 8,850 जागा आहेत. पदवीवाल्यांसाठी 5,800 जागा आहेत आणि 3,500 जागा या कोणासाठी आहेत तर 12वी पास वाल्यांसाठी. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रत्येक पदांसाठी वेगवेगळे फॉर्म भरण्याची गरज नाही. जर तुम्ही पदवीवर असाल तर पदवीचा एक फॉर्म भरायला लागेल आणि 12वी पासचा एक भरावा लागेल. 12वी पास वरती समजा एक फॉर्म भरला, त्याच्यातच तुम्ही सर्व पदे सिलेक्ट करू शकता आणि सर्व पदे एकाच फी मध्ये तुम्ही भरू शकतात. एकाच फी मध्ये भरू शकतात. फॉर्म कसा भरायचा आपला याच्यावरती डिटेल्स मध्ये व्हिडिओ येईल. हे सर्व जे 12वी पास वरती एकच फॉर्म मध्ये भरता येईल. आता याच्यामध्ये चलन किती असते आणि पदवीवरती एक फॉर्म भरला तर सर्व पदे सिलेक्ट करून घेता येतात. वेगवेगळे फॉर्म भरण्याची गरज नाही. तुम्हाला तुम्ही जर पदवी असेल, पदवीवरती फॉर्म भरायचा असेल तर एकच पदांमध्ये सर्व पदे एकच फॉर्म मध्ये सर्व पदे सिलेक्ट करू शकता आणि 12वी पास असेल तर म्हणजे तुम्हाला 2 फॉर्म भरावे लागतील. ठीक आहे. आता महत्त्वाचं सांगतो, याच्यामध्ये चलन किती असते कोणत्या याच्यामध्ये. आता जर SC ST कॅटेगरी कॅन्डिडेट असेल तर त्याला या ठिकाणी 250 रुपयाचं चलन असते आणि अदर सर्व कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 500 रुपयाचं चलन असते. ठीक आहे. याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. पूर्ण जाहिरात आल्याच्या नंतर व्हिडिओ बनवेल, संपूर्ण डिटेल्स मध्ये सांगेल आणि फॉर्म कसा भरायचा याच्यावरती सुद्धा आपल्या डिटेल्स मध्ये व्हिडिओ येईल. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.